नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी हॉटस्पॉट या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, वारीच्या निमित्ताने न्यायाचार्य डॉक्टर नामदेवजी महाराज शास्त्री यांचे काही लेख जे पेपरांमधनं छापून आलेले आहेत, ते लेख आणि वारीचे काही दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत पालखी या सदराखाली. ज्ञानेश्वरी, अनुभवामृत इत्यादी ग्रंथ लिहिल्यानंतर माऊलींनी वारी ही संकल्पना जनसामान्यात रुजवली. माझे जीवाची आवडी पंढरपुरा नेई गुढी, एवढ्या एका ओळीने महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आणली. यालाच चमत्कार म्हणतात. 700 वर्ष जनसामान्यांनी माऊलींची गुढी स्वतः खांद्यावर घेतली. अनेक राज्यकर्ते, धनवान, विद्यावान आजपर्यंत झालेत, परंतु माऊलींच्या शब्दाला मिळालेला मान आजपर्यंत कुणालाही मिळालेला नाही. वारीसाठी निघालेल्या दिंडीत एक आश्चर्य असतं. ज्या विठ्ठलाकडे वारकरी जातो त्याचं भजन करीत नाही. ज्यांनी पाठवलं त्यांच्या नावाचा गजर असतो. ज्ञानोबा तुकाराम, देवापेक्षा देवाकडे पाठवणाऱ्यांना मान अधिक आहे. जगात अनेक विचारवंत झाले, आजही आहेत, पुढेही होतील, परंतु प्रेम माऊलीला मिळालं आहे, ते कुणालाही मिळालं नाही. लाखो वारकरी माऊलींबरोबर चालतात, हे आश्चर्य तर आहेच, परंतु माऊलीच्या शब्दामुळे चारही दिशेच्या दिंड्या येत असतात. माऊलींमुळं देवाचं महत्त्व वाढावं हा केवढा मोठा चमत्कार. शिवाय तो 700 वर्षापासून टिकून आहे. वारी म्हणजे फक्त पायी चालणे नव्हे, त्यात पिकलेल्या विचारवंतांची संगतही असते. त्यांच्या सहवासात ज्ञानाचा विचार सुगंध असल्यामुळे मनुष्य आत्मविचारांकडे प्रवृत्त होतो. संगतीमुळे माणसं, मुलं घडतातही आणि बिघडतातही. वारी ही ज्ञानराजांची संकल्पना आहे. त्यात अंधश्रद्धा कशी असणार? एका विचाराच्या पक्षात देखील चुकीची माणसं असतात. म्हणून काय सिद्धांताला दोष दिला तर तो बालिशपणा होईल. असे बलिशाही 700 वर्षात अनेक झाले, परंतु वारीचं महत्त्व कमी झालं नाही, याउलट वाढतच चाललं आहे. आणि हा एक चमत्कार आहे. वारीत जे चालतात त्यांच्याकडे पाहून बुद्धिमंतांनी केलेल्या निर्णयांपर्यंत पोहोचू नये. जे मूळ वारकरी आहेत त्यांचा अभ्यास करावा. त्यांची प्रत्येक क्रिया पारंपरिक असून विचारपूर्ण आहे. ज्या विचारांचं ते चिंतन करतात ते विचार त्यांचे नसून योगीराज ज्ञानेश्वर महाराजांचे आहेत. त्यांच्या विचारांचा वसा घेऊन मूळ वारकरी चालत असतात. हे समजण्यासारखं आहे. धर्म कोणताही असो, त्या धर्मात बुद्धिमान असो वा सामान्य, तो ज्या विचारांचं पालन करतो तो मूळ विचार धर्मस्थापना करणाऱ्यांचा असतो. भगवान बुद्धांचे विचार आजही जगभर आहेत आणि तसे मानले जातात. त्याचप्रमाणे इतर धर्म समजावेत. जैन धर्म असो वा इस्लाम धर्म असो, बदल करता येत नाही. मूळ पुरुषांचे सिद्धांत अंतिम असतात. नाही समजले तरी चालतील, परंतु बदल करता येत नाही. जगात खूप बदल झाले आहेत, अजूनही होत आहेत. सर्व मानवजात आधुनिक होत असली तरी धर्मग्रंथ आणि सिद्धांत हजारो वर्षापूर्वींचे आहेत. अनुयायी त्यांच्या धर्मग्रंथांचा आदर राखतात. विशेष म्हणजे सर्व अनुयायांनी धर्मग्रंथांचा अभ्यास केलेला नसतो, परंतु त्यांची श्रद्धा असते. त्यांची धर्मस्थानंही असतात. काही धर्मस्थानांमध्ये मूर्ती असते, काहींच्या नसते. हे जरी सत्य असलं तरी तिथे एका विचाराचे लोक एकत्रित येतात, एकमेकांना मान देतात. आपल्या पुढच्याही पिढीत हे विचार टिकावेत याच देखील विचार करतात. ज्या विचारांना ते फार पुढं नेतात ते त्यांचे विचार नसतात. फार तर त्यांना विचार वाहक म्हणता येईल. वर्तमान काळात हीच पद्धत आहे.
फक्त शब्द बदललेले आहेत. पक्षविचार, पक्षबांधणी, कार्यकर्ता मेळावा, अधिवेशन, चिंतन शिबिर आदी नावं आहेत या सगळ्यांची. विचारसरणी ही पक्ष स्थापन करणाऱ्यांची असते. कार्यकर्ता फक्त अनुयायी असतो. वारकऱ्यांकडे पाहून माऊलींचे विचार समजले असा दुराग्रह करू नये. मूळ विचार समजण्यासाठी ज्ञानेश्वरी, अनुभवामृत आदी ग्रंथांचा अभ्यास हवा. हे ग्रंथ समजण्यासाठी बुद्धी आणि योग्यता देखील लागते आणि हे विसरता कामा नये. केवळ अनुयायी पाहून समीक्षा नको. अशी समीक्षा मूळ विचारांपासून दूर ठेवते. त्यापेक्षा श्रद्धा चांगली, जी दिव्य तत्वांच्या देवाच्या दिशेने नेते. लेखक पारंपरिक वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असून सध्या श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी. मंडळी, शास्त्रीजींचे हे विचार जे पेपरमधनं छापून आलेले आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न करत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर निश्चित वारीच्या निमित्ताने या व्हिडिओला तुम्ही शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट व्हिडिओजसाठी तुम्ही बघत राहा मराठी हॉटस्पॉट.